काळू धबधबा माळशेज घाटातील सर्वात उंच असणारा हा धबधबा 5 टप्प्यात खाली पडतो. जास्त पाऊस असल्या कारणाने नदीला जास्त पाणी येत होते, तरी अशा अवस्थेत आज आपल्याला हा ट्रेक पूर्ण करायचा होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चालू आहे काळू वॉटरफॉलला. आपण पाहू शकता आता आपण आहोत माळशेज घाटामध्ये आणि सगळीकडे धुकंच धुकं पसरलेलं आहे. हे बघू शकता, इथून जवळजवळ 10-12 किलोमीटर आहे तो घाट. आता आपण 15-20 मिनिटं चालत आलोय आणि पुढे बघू शकता आपण हे बघा, तिथे हा जो दिसतोय हा काळा वॉटरफॉल आहे. पण पाहू शकता नाही, हे बघा किती उंचावरून पडतोय खाली. आपले 2 जण तिकडे पुढे गेलेत. चला तर आता आपण काळा वॉटरफॉलच्या जवळ जाऊन भेटूयात. खालून वरती आलो आम्ही आता. हा बघा इथं, आणि तिकडे वरती आहे तो काळू वॉटरफॉल आहे. त्या साईडला जायला रस्ताच नाही, खाली होता रस्ता एक, पाहू शकतो. चला अजून वरती जाऊन बघूयात पुढे रस्ता आहे की नाही. बघा रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला तिथे, अशा प्रकारचा रस्ता. चला तर वरती जाऊ आणि भेटूयात आपण वरती जाऊ. आता बिना रस्त्याच्या आधारे मी आलो इथं मध्ये या दगडावर, पाहू शकतो. पाहू शकता आपण आलो इथे या दगडावर. सध्या आपल्याला या साईडला जायचं, जाईन टाक. ओके, चप्पल वाहून गेली नाही, राहिली काय नाही, टाकली चप्पल घालून आलाय. आता आपण मित्रांनो आपण ह्या साईडने आलोय आणि येऊन पोहोचले आपण काळू धबधब्याच्या जवळच पोहोचलो येऊन. हे बघू शकता, हे बघा लोक त्या बाजूने तर आपण ह्या बाजूने आलोय. वरती आहे काळू वॉटरफॉल. चला तिकडे वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. इथून जायला जमेल ना, इथून पुढे जायचं. अशा प्रकारचा रस्त्यावरती जाण्यासाठी आपण पाहू शकता पाय घसरतो याच्यावरून, मग सावकाश जावे लागते नाही इथून. पाय घसरलेले आहेत तिथे. हे बघा काय अशा प्रकारचा रस्ता. हे बघा
अजून किती लांब आहे काय माहित नाही. वरती जाऊन भेटूयात आता आपण. खूप अवघड रस्ता आहे वरती जायला. हे बघा झाड पण पडलेले इथं. हे बघा चप्पल पण वाहून गेली माझी पाण्यात. अजून येतात पोरं आपली. अवघड असतंय. पाय घसरतात त्याच्यावरून. त्या चप्पल नाही पायात त्यामुळे आणखीच घसरतात पाय. चला तर मित्रांनो आता आणि भेटत